नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्त्व आहे. पवित्र मानलं जातं. आज आपण पाहतो ग्रामीण भागांमध्ये प्रत्येक घराच्या बाहेर तुळशी वृंदावन असतं आणि घरामधली प्रत्येक स्त्री लवकर उठून आंघोळ करून तुळशी मातेची सेवा करते, पाया पडते. आपण पाहतो बांधवांनो की भगवंताला तुळशी अत्यंत प्रिय. पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त म्हणजे प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. एवढं महत्त्व का? भगवंताला एवढी प्रिय का? जी स्त्री वर्षभर तुळशीची सेवा करते आणि वर्षानंतर तुळशीचा आणि भगवंताचा विवाह होतो, लावला जातो, म्हणजे आपण तुळशीचं लग्न म्हणतो. बाळकृष्ण बरोबर शालिग्रामा बरोबर विवाह करतो आपण तुळशीचा. तर बांधवांनो, एक सुंदर अशी खरीखुरी कथा युट्यूबवर प्रथमच आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. तुळशी तर भगवंताची प्रिय. हजारो वर्ष तुळशीने भगवंताची भक्ती केली, त्यावेळी स्थान मिळालं. परंतु बांधवांनो, या अगोदर तुळशीचा विवाह राक्षसाबरोबर झाला. तो राक्षस होता कोण? सुंदर अशी रहस्यमय कथा आहे. या कथेतून आपल्याला बांधवांनो, कर्म हे कधीच चुकत नाही. देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही, या कथेतून माहिती मिळाली. याची सुद्धा त्यासाठी बांधवांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आम्हाला कमेंटमधून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट नक्की द्या. मित्रांनो, धर्मध्वज नावाचा एक राजा होता आणि या राजाची पत्नी माधवी. राजा फार पराक्रमी होता आणि देवाची भक्ती करणारा राजा होता. राजा आणि त्याची पत्नी गंधमादन पर्वतावरती फिरण्यासाठी गेली. मनमोहक तो क्षण होता. सुंदर असा पर्वत होता. फिरून ही राजा राणी आपल्या महालामध्ये परत आली. संध्याकाळी आणि त्यानंतर मित्रांनो, या राजाची पत्नी माधवी गर्भवती राहिली आणि 9 महिन्याच्या नंतर ह्या राणीला सुंदर अशी कन्या झाली. अतिशय सुंदर की कन्येचं तेज हे पौर्णिमेच्या चंद्रासारखं सुंदर तेज होतं आणि ह्या कन्येचं नाव पुढं रुंदा ठेवण्यात आलं. रुंदा थोडी मोठी झाली. मोठी झाल्यानंतर बांधवांनो, पहिला शब्द जो रुंदेने बोलला ती भगवंताचं नाव घेतलं, श्रीहरीचं, विष्णुदेवाचं. देवाची ती भक्ती करू लागली. अशी अनेक वर्ष निघून गेल्यानंतर रुंदेने आपल्या आईवडिलांना सांगितलं की बाबा, मला तपश्चर्या करायची. धर्मध्वज राजाने सांगितलं, मुली, तुला काय कमी आहे ग? तू कशाला जाते वनात तपश्चर्या करायला? परंतु रुंदेने सांगितलं की बाबा, मला तपश्चर्या करायची आणि भगवंताची भेट घ्यायची. तर बांधवांनो, त्या ठिकाणी रुंदा बद्रिका वनात गेली आणि बद्रिका वनामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या केली. भगवंताचं नामस्मरण केलं. हजारो वर्ष काहीही न खाता अन्न पाण्या वाचून हजारो वर्ष तप केलं आणि हजारो वर्ष तपानंतर बांधवांनो, त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले होते. रुंदेने जे तप केलं होतं ते देवादिदेव विष्णू देवांसाठी तप केलं होतं. विष्णू देवांची पत्नी बनायचं होतं, सखी बनायचं होतं. त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवाने विचारलं, हे रुंदे, मी प्रसन्न आहे तुझ्या तपश्चर्यावरती. तुला काय पाहिजे ते तू माग. रुंदेने सांगितलं की देवा, मला देवादिदेव विष्णू देवांची पत्नी बनायचे, सखी बनायचे. त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं की हे रुंदे, तुझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल, पण तुझा पहिलं जे लग्न आहे ते एका राक्षसाबरोबर होईल. पूर्वजन्माचा तू आठवा, तुला पूर्ण जन्माचं कळेल. त्यावेळेला बांधवांनो, रुंदेला पूर्वजन्माचं कळालं, कारण पूर्वजन्मामध्ये रुंदा ही भगवंताची सखी होती. परंतु बांधवांनो, काही कारणास्तव राधेने त्या ठिकाणी रुंदेला शाप दिला होता की तू पृथ्वी तलावर जाऊन एका उच्च कुळात जन्म घेशील, परंतु तुझं लग्न जे आहे, तुझा विवाह आहे, राक्षस कुळात होईल. त्याच पद्धतीने बांधवांनो, राधेने दिलेला शाप खरा ठरला. रुंदा उच्च कुळात जन्माला आली आणि बांधवांनो, लग्न जे ठरलं राक्षस कुळात. त्या राक्षसाचं नाव होतं शंखचूड होतं. महाभयंकर राक्षस. आणि बांधवांनो, शंखचूड कोण होता बरं? तर बांधवांनो, शंखचूड हा भगवंताचा भक्त होता. एक गोपी होता आणि या गोपीला सुद्धा बांधवांनो शाप मिळाला होता की तू राक्षस कुळात जन्म घेशील, म्हणून हे कर्म आहे. सगळं पुढे नंतर बांधवांनो, रुंदेचा हा विवाह शंखचूड बरोबर झाला. त्याला जालिंदर सुद्धा म्हटलं जातं, कारण जालिंदर ही एक नगरी होती. त्या नगराचं नाव होतं. पण या
अफाट शंखचूड बरोबर रुंदेचा विवाह झाला. रुंदा ही अफाट भक्ती असूनही बांधवांनो भगवंताची तर करतच होती. त्यावेळी फार मोठी पतिव्रता होती. आपल्या पती बरोबर शंखचूड बरोबर अतिशय आनंदात राहत होती, सुख समाधानात राहत होती. परंतु हा शंखचूड हा महापराक्रमी होता. यांना अनेक राजांना हरवत सगळं राज्य काबीज करत आपलं राज्य वाढवून काम चालू केलं होतं. आणि नंतर याने बांधवांनो देवांच्या वरती सुद्धा आक्रमण केलं. हा एवढा पराक्रमी होता की देवांना सुद्धा याने हरवलं. आता देवांना हरवल्यानंतर प्रश्न पडला देवांना, म्हणाला तुम्ही माझे चाकर बना, मी तुमचा राजा. सगळे देव त्रिहिमान करत करत भगवान विष्णू देवांकडे गेले आणि सगळा झालेला प्रकार सांगितला. कारण देवांनी सांगितलं की रुंदा प्रतिव्रता आहे आणि पतिव्रता असल्यामुळे त्याच्या पत्नीची जी ताकद आहे ती ताकदीचे एक चक्र तयार झालेलं होतं शंखचूडाच्या बाजूने आणि त्यामुळे शंखचूडाला कोणी हरू शकत नव्हतं. बांधवांनो विचार करा, एका पतिव्रतेची ताकद भगवंताला सांगितल्यावर भगवंताने सांगितलं रुंदा तर माझी भक्त आहे, मी तिचा विश्वासघात करू शकत नाही. परंतु आदिनाथ म्हणजे देवादिदेव महादेवांनी सांगितलेलं की देवा अखंड या विश्वाला सृष्टीचं वाचविण्यासाठी, हे सृष्टीचं चक्र चालविण्यासाठी तुम्हाला हे करावंच लागेल. महादेवांचं ऐकलं आणि भगवान विष्णुदेव शंखचूडाचे रूप घेऊन जसं तसं रुंदेच्या महालामध्ये गेले. या ठिकाणी बांधवांनो शंखचूड आणि देवादिदेव महादेव यांच्यात महाभयंकर असं युद्ध चालू झालं. त्या ठिकाणी चाललेलं होतं रुंदेचं पतिव्रत नष्ट करण्यासाठी. भगवंत जसं तसंच रूप शंखचंच घेतलं आणि महालामध्ये पोचले. महालामध्ये पोचल्यानंतर सगळ्या राक्षसांना वाटलं की शंखचूड आपला राजा विजयी होऊन परत आला. पण विजयाचं वाद्य वाजू लागलं. रुंदा त्या ठिकाणी आपल्या पतीला ओवाळण्यासाठी निरंजनी वगैरे ताट घेऊन आली. ओवाळण्यासाठी पाहिलं तर पतीसमोर आपल्या पतीच्या पाया पडली रुंदा आणि आलिंगन दिलं. बांधवांनो आलिंगन दिल्यानंतर रुंदेने ओळखलं की हा माझा पती नाही. आणि तेवढ्यात वेळातच बांधवांनो जसं पतिव्रत नष्ट झालं, त्या ठिकाणी नष्ट झालेली रुंदा, कारण परपुरुष होता त्या ठिकाणी समोर. देव जरी असलं तरी परपुरुष. आणि त्याच वेळी बांधवांनो प्रतिव्रतेचं जे चक्र हे तुटलं आणि देवादिदेव महादेवांनी आपल्या त्रिशूळानं या शंखच मुडुंक उडावलं आणि हेच मुंडकं हे धड रुंदेच्या महालाच्या बाहेर पडलं. आणि आपल्या पतीचं धड पाहून, मुंडक पाहून रुंदेच्या डोळ्यातून पाणी आलं आणि रुंदा म्हणाली, तू कोण आहेस? तू मला फसवलेस, माझं प्रतिव्रत तू नष्ट केलंस, तुझं खरं रूप दाखव. त्याच ठिकाणी देवादिदेव विष्णुदेवांनी आपलं खरं रूप दाखवलं. त्या ठिकाणी रुंदेला दाखवलं. परंतु रुंदा फार रागवली देवावरती आणि त्या ठिकाणी बांधवानं देवाला शाप दिला की हे विष्णुदेवा, मी तुझी भक्ती जरी केली असेल परंतु देवा तू त्या ठिकाणी दगडासारखा झालास रे, तुझं हृदय दगडाचं झालं, तुला दगड व्हावं लागलं. शाप दिला रुंदेने. त्या ठिकाणी एवढंच नाही तर भगवंताला शाप दिला की जसा माझ्या पतीचा मृत्यू झाला आणि मला पतीचा विरह सहन करावा लागला, तसाच देवा तुला तुझ्या पत्नीचा विरह होणार, असा शाप दिला. त्या ठिकाणी भगवंत दगड झाले. त्या ठिकाणी सगळे देव आले, देवादिदेव महादेव आले आणि महादेवाने सांगितलं की रुंदे पुनर्जन्माचा आठवा जरा, हे सगळं तुझं कर्म आहे. आणि त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं की रुंदे तू सगळ्यात माझी आवडती होशील. जो जो व्यक्ती तुझी भक्ती करेल तो पावेल मुक्तीसाठी, पुनर्जन्माची मोक्ष प्राप्ती होईल. ज्या ठिकाणी तू असशील त्या ठिकाणी वाईट शक्ती कुठलीही येणार नाही आणि तू माझी सखी बनशील, तुला मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा, असं म्हटल्यानंतर बांधवांनो त्या ठिकाणी सगळ्या देवांनी म्हणजे विनंती केली, रुंदे तुझा शाप तू माघारी घे. आणि त्या ठिकाणी बांधवांनो रुंदेने शाप माघारी घेतला. परंतु देवाला दगडच व्हावे लागलं होतं, म्हणजे शालिग्राम. हे सगळं भगवंताने सांगितलं रुंदेला की तुझा आणि माझा विवाह होईल, बरोबर. म्हणून आज बांधवांनो आपण बाळकृष्णाच्या बरोबर तुळशीचा विवाह लावतो. आणि पुढे बांधवांनो रुंदा आपल्या पती बरोबर सती गेली. हो, चितेत उडी टाकली. रुंदेनं सती गेली आणि बांधवांनो त्या राखेतून सुंदर असे एक तुळशीचं रूप तयार झालं. आजही बांधवांनो आपल्या घराच्या समोर तुळशी वृंदावन असतं का? नाही, खालच्या भागाला आपण वृंदावन म्हणतो. वृंदावन म्हणण्याचा अर्थ बांधवांनो, वृंदा मूळ नाव वृंदा
आज वर्षभर आपण तुळशीची सेवा करतो आणि वर्षानंतर बांधवांनो, देव उठणे एकादशीपासून 5 दिवस पौर्णिमेपर्यंत 5 दिवस तुळशीचा आणि शालिग्राम म्हणजेच बाळकृष्ण विष्णुदेव यांच्याबरोबर विवाह लावला जातो. आपण तुळशीचा बांधवांनो, तुळशीचा विवाह लावल्यानंतर सेवा केल्यानंतरच घरात भरभराट होतं. बघा बांधवांनो, पुढं तुळशीने दिलेला शाप भगवान विष्णूंनी रावणाचा वध करण्यासाठी रामाचा अवतार घेतला होता आणि राम अवतारामध्ये सीतेचं अपहरण झालं आणि त्या ठिकाणी बांधवांनो, भगवंताला आपल्या पत्नीचा विरह त्या ठिकाणी सहन करावा लागला. हा शाप या ठिकाणी खरा ठरला. या कथेतून आपल्याला घ्यायचं बांधवांनो की कर्म कोणालाच चुकत नाही, की देवालाही कर्म चुकलं नाही. या ठिकाणी विचार करा, देवाला सुद्धा त्यामुळे कर्म नेहमीच चांगलं करा, जीवन जगा, परंतु चांगल्या पद्धतीने. दुसऱ्याला कोणालाही कधीही त्रास देऊ नका, असं जीवन जगा, कर्म चांगलं करा आणि तुळशी मातेची सेवा अगदी मनापासून करा. आपण शहरामध्ये राहत असाल तर तुळस आपल्या गॅलरीत नक्की लावा. जिथे जागा असेल तिथे आपल्याला लावा आणि तुळशीची सेवा करायला कधीही विसरू नका. कारण सगळ्यात प्रिय तुळस बघा, भगवंताला आणि तुळशीचे लग्न नक्की लावा. पण तुळशीचा विवाह शालिग्राम बरोबर लावला असेल, बाळकृष्णा बरोबर लावला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद.